कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती देणारे प्रसार माध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। नमस्कार, मी सागर कदम। तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राइम टाइम बुलेटिन। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स। रत्नागिरी जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू। जिल्ह्यातील बँकांनी संशयास्पद व्यवहारांची माहिती प्रशासनाला तात्काळ करावी। बँकांना जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। महाडमधील कुंबळे गावाच्या हद्दीत रासायनिक सांडपाण्याची पाईपलाईन फुटली। रासायनिक सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी तर शेतीचे मोठे नुकसान। मुंबई गोवा महामार्गाचे काम युद्ध पातळीवरती, परंतु लांजा येथील बागेशी येथे रोड सेफ्टी डिवायडरला गेले तडे। कामाच्या गुणवत्तेकडे प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष। आणि कोकणात सुरू झाली शिमगोत्सवाची धूम। पारंपरिक खेळी आणि प्रथा सुरू। खेळे करणाऱ्या कलाकारांनी घेतली देवीचा कौल। प्रथा आणि परंपरांची आतुरता शिगेला। आता पाहूया सविस्तर वृत्त। आदर्श आचारसंहितेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे। या कालावधीत विविध बँकांमधून संशयास्पद आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या आचारसंहितेच्या कालावधीत होणाऱ्या संशयास्पद बँक व्यवहारांवरती बँकांनी लक्ष ठेवावे आणि अशा सर्व व्यवहारांची माहिती तात्काळ जिल्हा प्रशासनाला द्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी दिले आहे। जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व बँकांच्या अधिकाऱ्यांची अल्पबचत सभागृहात आज बैठक झाली। बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजारा, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अप्पर पोलीस अधिकारी जयश्री गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक मुकुंद खांडेकर आदी उपस्थित होते। लोकसभा निवडणुकीसाठी छपाई करण्यात येणाऱ्या प्रचार साहित्यांवरती मुद्रक, प्रकाशक यांच्या नाव पत्त्यासह त्यावर संख्या असणे आवश्यक आहे। त्यानुसार प्रिंटिंग प्रेसने काम करावे असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी दिले आहे। जिल्ह्यातील प्रिंटिंग प्रेस चालक मालक यांची आज अल्पबचत सभागृह बैठक घेण्यात आली। प्रचार साहित्य छापून घेण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांकडून 2 ओळखीच्या व्यक्तींच्या सह्यांसह 2 प्रतींमध्ये त्यांचे घोषणापत्र प्रिंटर्सने घेणे आवश्यक आहे। त्याबरोबर या घोषणापत्रांची एक प्रत जिल्हाधिकारी यांच्याकडे देणे बंधनकारक आहे। त्याचबरोबर छपाई करण्यात आलेल्या प्रचार साहित्यांवरती मुद्रक, प्रकाशक यांच्या नाव पत्त्यासह छपाई करण्यात आलेल्यांची संख्या द्यायला हवी। हे न दिल्यास संबंधित प्रिंटर प्रेस मालकाला 6 महिने तुरुंगवास, 2000 दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात, अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी बर्गे यांनी दिली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार कोण असेल यावर चर्चा होत आहे। त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात शेवटच्या 48 तासात उमेदवारी घोषित झाली तरी निवडून येणारा उमेदवार हा महायुतीचाच असणार आहे, असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे। कारण का महायुतीमध्ये कोणाला कुठली सीट लढवावी याबद्दलची चर्चा होते आहे। 3 पक्ष एकत्र असल्यामुळे काही विषयाची म्हणजे देवाणघेवाण असेल किंवा चर्चा या पद्धतीने होतातच। रत्नागिरी सिंधुदुर्ग शेवटच्या 48 तासामध्ये पण जाहीर झालं ना, तरी पण इकडचा खासदार महायुतीचाच असणार। त्याने आमचं काम आता निवडणुकीपुरतं ना, आमचं काम 2-3 वर्षापासून सुरू आहे आणि आम्ही विनायक राऊतांची रिटर्न तिकीट मुंबईची आम्ही 3 वर्षा अगोदरच काढून ठेवलेली। फक्त पॅसेंजरला बसवण्याचं काम करायचं आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे आज जिल्हा मुख्यालय असलेल्या ओरोस येथे उद्घाटन करण्यात आले। इंडिया आघाडीचे सर्व स्थानिक नेते यावेळी उपस्थित होते। यावेळी बोलताना विनायक राऊत यांनी विरोधातील उमेदवार कोणीही असला तरी आपणच 2.5 लाख मतांची आघाडी घेऊन विजयी होणार असल्याचा दावा यावेळी केला आहे। ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची कृपा आहे। माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे आणि आघाडीच्या सर्व मान्यवर नेत्यांनी, आदरणीय शरद पवार साहेब असतील, आदरणीय राहुल गांधीजी असतील, सोनियाजी असतील, अरविंदजी केजरीवाल असतील, ह्या आघाडीच्या नेत्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे त्यामुळेच
हे प्रचाराची आघाडी शक्य झालेली आहे आणि ही आघाडी किमान 2.5 लाखाचं मताधिक्य घेईपर्यंत चालूच राहील अशी मला खात्री आहे. नवीन मतदार आपला प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहे. मागील काही दिवसात ठिकठिकाणी नवमतदारांना अनेक मार्गदर्शन तसेच नवमतदार नोंदणी करून मतदान कसे करावे याची माहिती देण्यात आली. याबाबत काही विद्यार्थ्यांच्या अर्थात नवमतदारांनी माध्यमांना आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहे. तर येणाऱ्या निवडणुकीत नवमतदार मतदान करण्यापूर्वी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. पाहुयात काय म्हणतायत नवमतदार. मला आता मी पहिल्यांदा वोटिंग करणार आहे, त्यामुळे एक एक्साइटमेंट आहे. कारण याच्या आधी वोटिंग केली नव्हती, आता करणार, त्यामुळे कसं काय चालतं ते आपल्याला समजणार आणि एक मनासारखा नेता आपण निवडून देणार आहोत आणि देशाच्या विकासाला हातभार लावणार आहोत. त्यामुळे एक एक्साइटमेंट तर आहेच. परत स्थिर सरकार अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते विकासासाठी. कारण एक नेता हा महत्त्वाचा असतो आपल्या सरकारासाठी. कारण नेता जो असतो निवडून आल्यानंतर तो योजना राबवतो किंवा काही तत्व असतात त्या पक्षांची ते राबवतात. तेव्हा पूर्ण देश त्याचा ऐकतो. कारण एखादा व्यक्ती काही पण सांगून ऐकणार नाही, पण नेत्यांचं ऐकावंच लागतं आणि ती योजना लागू झाल्यानंतर त्याचा अवलंबही करावा लागतो. त्यामुळे परत अस्थिर असलं तर देशाचा विकास खुंटतो. त्यामुळे स्थिर सरकार अतिशय महत्वाचे आहे. त्याच्यामध्ये नवीन मतदार आपण आपल्याला जेव्हा समज येते तेव्हा आपल्याला लक्षात येतं की मतदार असं काहीतरी असतं. आपले आई बाबा किंवा एकंदरीत ते वातावरणच वेगळं असतं. त्याच्यामध्ये एक आपल्याला हवा तो प्रतिनिधी आपल्या गावाच्या शहराच्या विकासासाठी आपण तो प्रतिनिधी निवडत असतो. ते आपल्याला जेव्हा समज येते तेव्हा समजत जातं. त्याच्याचप्रमाणे जेव्हा आपलं एज्युकेशन सिस्टीम जेव्हा चालू होते तेव्हा आपल्या सिलेबसमध्ये पण ते इन्क्लूड केलं जातं की मतदार म्हणजे काय, कोणत्या पातळी असतात, कसं मतदान केलं पाहिजे. तर त्याच्यामुळे मला एक उत्सुकता होती की मतदान नेमकं कसं असतं, काय असतं. जेव्हा आम्हाला 18 वर्ष पूर्ण झाली, जेव्हा मी इथे पास आउट झालो, कॉलेजमध्ये आलो, तर यावर्षीच इथे मतदार नोंदणीचे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये आम्ही NSS विभागाअंतर्गत स्वयंसेवक पण राहिलेलो. त्याचप्रमाणे आम्ही मतदार नोंदणी सुद्धा केली. तर त्याच्यानंतर आमचं आता यावेळी मतदार नोंदणीत नाव आलेलं आहे. तो यावेळी आम्ही पहिल्यांदा मतदान करणार आहोत. एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीदवाक्य घेऊन एसटी चालते. मात्र नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव आगाराचा कारभार या उलटच आहे. प्रवाशांना घेण्यासाठी अधिकृत असलेल्या बस थांब्यांवर बस न थांबता सरळ निघून जातात. त्यातच महिला विद्यार्थिनी व शालेय मुलांना घेऊन जाण्यासाठी देखील हे चालक टाळाटाळ करत असतात. लहान विद्यार्थ्यांना सरळ बसमध्ये बसूच दिले जात नाही. या संदर्भात वेळोवेळी आगार प्रमुखांकडे तक्रारी केल्या, मात्र आगार प्रमुख म्हणतात की आमच्या दर तासाला बसेस आहेत. याबाबत आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आगार प्रमुख यांना निवेदन देण्यात आले असून येत्या सोमवारपर्यंत जर याबाबत निर्णय लागला नाही तर आंदोलन करू असं इशारा देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातल्या महाड MIDC मधील कंपन्यांचे रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी पाईपलाईन कुंबळे गावानजीक फुटल्याने रासायनिक सांडपाणी उघड्यावरून वाहू लागले. या रासायनिक सांडपाण्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावरती दुर्गंधी देखील पसरली आहे. सुमारे 1 तास हे सांडपाणी वाहत होते. महत्त्वाचे म्हणजे पाईपलाईनला असलेला MS चा टॉवर वॉल अज्ञात व्यक्तीने कटिंग केल्याने तो वॉल तुटला व रासायनयुक्त केमिकल्स बाहेर आले, असे महाड MIDCचे अधिकारी प्रमोद भांगरे यांनी सांगितले. परंतु या सगळ्या घटनेमुळे शेतामध्ये हजारो लिटर केमिकल युक्त पाणी गेल्यामुळे शेतीचे फार मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 1 तास झाला तरी MIDCतील कोणतेही कर्मचारी घटनास्थळी पोहोचलेले नव्हते. रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी ही पाईपलाईन फुटण्याची ही पहिलीच घटना नसून यापूर्वी देखील अनेक वेळा रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी पाईपलाईन फुटण्याच्या घटना वारंवार होत आहेत. तरी देखील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व MIDCचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे कुंबळे गावातील नागरिकांमधून बोलले जात आहे.
मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरू झाले असून आता सिमेंटऐवजी अनेक ठिकाणी डांबरीकरण करत महामार्ग पूर्णत्वास नेण्यासाठी युद्ध पातळीवरती काम केले जात आहे. लांजा बागेशी येथे रोड सेफ्टी डिवायडरला वाहतुकीपूर्वीच तडे गेले आहेत, तर काही ठिकाणी सेफ्टी डिवायडर तुटलेल्या स्थितीत पाहायला मिळत आहेत. यामुळे मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची गुणवत्तेची तपासणी करणारे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत का? जर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून महामार्गाच्या कामाची दुरवस्था होत असेल तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न जनतेकडून विचारला जात आहे. आता ही काम सुरू आहे. एका साईडला सिमेंटचा रस्ता आणि दुसऱ्या साईडला रस्ता पूर्ण करण्यासाठी डांबरीकरण केले जात आहे. परंतु रस्त्याच्या साईडला जे डिवायडर, सेफ्टी डिवायडर टाकलेले आहेत, ते काम सुरू होऊन काम करून 8 दिवसातच याची मोडतोड झालेली आहे. यामुळं या रोडची गुणवत्ता ही राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी तपासली पाहिजे आणि कोट्यावधी रुपये ह्या रस्त्यावर खर्च होत असताना या रस्त्याची गुणवत्ता कुठेही दिसत नाही. पूर्ण रस्त्यावरती खड्डे आत्ताच पडायला सुरू झालेले आहेत. तरी याची तक्रार आम्ही जिल्हाधिकारी रत्नागिरी व राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे करणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBIने रविवारी 31 मार्च रोजी बँका खुला ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. RBIने ट्विट करून या निर्णयाची माहिती दिली आहे. बँकेने म्हटले आहे की 31 मार्च 2024 रोजी रविवार असूनही सर्व बँका खुल्या राहतील. आर्थिक वर्ष 31 मार्च रोजी संपणार आहे, त्यामुळे सर्व बँकांचे कामकाज सुरू राहणार आहे, अशा सूचना सर्व बँकांना RBIने पाठवल्या आहेत. आर्थिक वर्ष संपेपर्यंत होणारे व्यवहार त्याच वर्षी नोंदवले जाणार आहेत. रविवारी 31 मार्च रोजी सर्व बँका त्यांच्या नियमित वेळेनुसार उघडतील आणि बंद देखील होतील, अशी देखील माहिती देण्यात आली आहे. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी आज आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला असून त्यांनी नवी मुंबई शहर हे स्वच्छतेच्या बाबतीत नंबर 1 वर आणण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. तसेच प्रत्येक आव्हानाला सामोरे जाणार असून सध्या आचारसंहिता सुरू असल्यामुळे काही बोलू शकत नसल्याचे आयुक्त कैलास शिंदे यांनी सांगितले. कैलास शिंदे हे सध्या सिडकोमध्ये सहसंचालक म्हणून कार्यरत होते. इक्बाल सिंह चहल यांना सध्या तरी नवीन पदभार देण्यात आलेला नाहीये. नवी मुंबईतील APMC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोपरी गावाजवळ एका संशयित महिलेला पोलिसांच्या गस्त पथकाने ताब्यात घेऊन तिची झडती घेतली असता तिच्याकडे 60 ग्रॅम MMD पावडर असल्याचे निष्पन्न झाले. ती आणि तिचे काही साथीदार त्या ठिकाणी उभे असताना पोलिसांनी कारवाई केली. मात्र अन्य साथीदार पळून गेले असून त्यांचा शोध सुरू आहे. मिळालेल्या अंमली पदार्थांची मार्केटमध्ये 6 लाख रुपये किंमत असून या कारवाईत सापडलेल्या महिलेची अधिक तपासणी पोलीस करत असून आणखी काही जण यात सहभागी असल्याचा संशय पोलिसांना आहे. आमचे जे DCP पंकज डहाणे सर आहेत, त्याचप्रमाणे आमचे ACP योगेश गावडे साहेब आहेत, यांनी आम्हाला सूचना दिल्या होत्या की बाबा आपल्याकडे जे अंमली पदार्थ आहे त्याच्याविषयी कारवाया आपण वाढवायच्या आहेत आणि सक्त कारवाया करायच्या आहेत. त्याच अंतर्गत दिनांक 19 मार्च 2024 रोजी माझ्या पोलीस स्टेशनचे APMC पोलीस स्टेशनचं पथक, पोलीस निरीक्षक ढाणे, API शूरकर आणि त्यांच्याबरोबर त्यांचे अंमलदार असे पेट्रोलिंग करत असताना कोपरी गाव या ठिकाणी त्यांना एक महिला संशयितरित्या उभी असलेली आणि तिच्यासोबत एक 4-5 जण होते असे त्यांना दिसलं. त्यामुळे त्यांनी हटकलं असता तिकडे पळापळ करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या महिलेची पंचांसमक्ष झडती घेण्यात आली आणि तिच्या ताब्यामध्ये 60 ग्रॅम MD जे मेथेड्रोन जे म्हणतात ती पावडर तिच्याकडे मिळून आलेली आहे. त्या बाबतीमध्ये तिच्यावरती जागेवरती कारवाई करून पोलीस स्टेशनला त्यांना आणून तिच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आणि गुन्हा नोंद करून तिच्याविरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे. आता एक दुःखद बातमी. महाराष्ट्र राज्याचे माजी 8वे मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय आरोग्य मंत्री स्वर्गवासी बॅरिस्टर AR अंतुले यांच्या पत्नी नर्गिस अंतुले यांचं वयाच्या 80व्या वर्षी निधन झालं आहे. मुंबई येथील मूनलाईट बंगल्यावर त्या वास्तव्याला होत्या. तिथेच त्यांची आज पहाटे 3 वाजता प्राणज्योत माळवली.
अंतुले यांच्या मुख्यमंत्री काळात नर्गिस अंतुले यांनी त्यांना भक्कम साथ देत राजकीय कारकीर्द आणि अल्पसंख्याक समाजाला एकवटण्याचं काम केलं होतं. गोरगरीब जनता, सामान्य नागरिक यांना त्या काळात पेन्शन मिळवून देण्यासाठी नर्गिस अंतुले यांनी मोठ्या प्रमाणावरती मदत केली होती. त्यामुळे आजही त्यांच्या मूळ गाव समजल्या जाणाऱ्या आंबेतमधील जनता त्यांची आठवण काढते. त्यांच्या मूळ गावी त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. प्रेरणादायी असं दुःख या ठिकाणी झालेलं आहे. नर्गिस भाभी गेल्याने त्यांच्या कुटुंबावरती फार मोठं संकट आहे आणि ते एक आधार, जो आधार कुटुंबाला होता तो आधार या ठिकाणी कुटुंबाचा गेलेला नसेल, पक्षाच्या लोकांचा पण त्या ठिकाणी एक आधार गेलेला आहे. बॅरिस्टर साहेब राजकारणात सक्रिय असताना पुरुषाच्या पाठीमागे स्त्रीचा हात असतो मोठं होण्यामध्ये. त्यामध्ये अंतुले साहेबांच्या मोठे होण्यामध्ये किंवा त्यांच्या कारकिर्दीला जर हातभार कोणी खंबीरपणे लावला असेल तो नर्गिस भाभींनी लावलेला आहे. आणि म्हणून आज अंतुले साहेब आहेत असते तर आणखीन दुःखदायी घटना त्या ठिकाणी ती झाली असती. परंतु आज त्यांच्या अगोदर अंतुले साहेब गेल्यानंतर आता भाभीच्या जाण्यानं फार मोठं या कुटुंबाचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं अल्लाला प्रार्थना करतो की त्यांना त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. आज मोठा दुःख आम्हा सगळ्यांना झालेला आहे. आमच्या या भागाचे लाडके नेते बॅरिस्टर AR अंतुले यांची पत्नी नर्गिस अंतुले हे आज आमच्यात नाही राहिले. याचा मोठा दुःख ह्या परिसरातला गोरगरीब लोकांना, ह्या पुऱ्या खाडीपट्ट्याच्या ह्या कोकणाच्या प्रत्येक गावामध्ये ते सगळ्या समाजाला मिळून सगळ्या गोष्टी, सगळ्या प्रश्न सोडवण्यासाठी उभ्या असायचे. बॅरिस्टर साहेबांच्या खांद्याला खांदा समून ते प्रत्येक वेळी उभ्या असायचं. तर त्याचा आज ह्या परिसराला मोठा दुःख झालेला आहे. त्याची आम्हाला कधीही कमी भरता येणार नाही. स्वर्गवासी बॅरिस्टर AR अंतुले यांच्या पत्नी नर्गिस अंतुले यांच्या पार्थिवाचे खासदार सुनील तटकरे यांनी आंबेतमधील अंतुले यांच्या निवासस्थानी दर्शन घेतले. नर्गिस अंतुले यांचं वयाच्या 80व्या वर्षी निधन झाले. मुंबई येथील मूनलाईट बंगल्यावरती त्या वास्तव्याला होत्या. तिथेच त्यांची आज पहाटे 3 वाजता प्राणज्योत मावळली. आम्हाला सर्वांनाच मातेचं मराठा नर्गिस भाभीचा दुःख निरोप व्यक्त झालं. 1959 साली बॅरिस्टर साहेबांच्या जीवनामध्ये ते आल्या आणि गेल्या अनेक वर्षाचा प्रवास त्यांनी त्या ठिकाणी केला. तो कालखंड असा होता की आंबे किंवा खेडेगावामध्ये कंदिलाशिवाय किंवा रॉकेलच्या बत्तीशिवाय काही व्यवस्था नव्हती. त्या कालावधीमध्ये इकडे येणं हे सुद्धा अवघड होतं. परंतु साऱ्या परिवाराला सोबत घेत आम्ही त्यावेळेला बॅरिस्टर साहेबांना फार मोठ्या प्रमाणावरती साथ दिली. साहेबांच्या एकंदरीत राजकारणामध्ये अनेक चोरउतार होत असतानाच अतिशय ताकदीने बॅरिस्टर साहेबांच्या पाठीमागे त्या उभ्या राहिल्या. परिवाराला तर त्यांनी सोबत ठेवलंच, पण आम्हा सर्वांनाच परिवाराचं सारखंच एक असं नातं त्यांनी त्या ठिकाणी दिलं. एक मातेसमान नातं त्यांचं नेहमीच मिळत गेलं. त्यांना भेटल्यानंतर ऊर्जा, प्रसन्नता नेहमीच आम्हाला त्या ठिकाणी मिळाली. ही फार मोठं पर्व. त्यांनी राजकारणामध्ये थेट कधीच भाग घेतला नाही. पण साहेबांच्या सहचारणी या नात्याने त्यांचा सहभाग साहेबांच्या राजकारणात, जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणावरती योगदान देणारा ठरला. एक आज फक्त पर्वाचा असतं बाबींच्या निधनाच्या निमित्ताने या ठिकाणी झालेला आहे. ईश्वर त्यांना सद्गती देव. आम्हा सर्वांच्याच एक फार मोठं मातृत्व एक आधार आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी गमावला. मुंबई गोवा महामार्गावरील खेड भरणे नाका येथे प्रसिद्ध रॉयल हॉस्पिटलच्या माध्यमातून कोकणातील शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती दिनांक 22, 23 आणि 24 मार्च रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले असून योग्य उपचार देखील रॉयल हॉस्पिटल खेडमध्ये करणार असल्याची माहिती डॉक्टर नजीर फिरफिरे यांनी माझे कोकणशी बोलताना दिली आहे. पवित्र रमजान महिना सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर आपण या ठिकाणी 2 दिवस म्हणजे 9 आणि 10 मोफत आरोग्य शिबिर ठेवलं होतं. त्याच वेळेला आपण अनाऊन्स केलं होतं की शिमगोत्सवानिमित्त पण आपण इथं
आपल्या हॉस्पिटलमध्ये मोफत शिबिर घेणार आहोत आणि तेच म्हणजे उद्यापासून दिनांक 22, 23 आणि 24 असे 3 दिवस आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले आहे. त्याच्यामध्ये आमच्या हॉस्पिटलचे जे फिजिशियन आहेत, MD फिजिशियन डॉक्टर आकाश नारायणी हे रुग्णांची तपासणी करतील. त्याचबरोबर डॉक्टर इक्बाल जागीरदार हे सुद्धा फिजिओथेरपीचं जे काय असेल ते रुग्णांना सेवा देतील. तसेच डॉक्टर मखदूम रमेश हे सुद्धा आमच्याकडे आता सांगलीवरून आलेले आहेत, ते सुद्धा त्यावेळेला उपस्थित असणार आहेत. तर लोकांनी जास्तीत जास्त याचा फायदा घ्यावा. यावेळेला जे रुग्ण तपासणी होईल त्यांना लॅबमध्ये आणि औषधामध्ये विशेष सवलत देण्यात येईल. सध्या कोकणात शिमगोत्सवाची धूम चांगलीच सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये हुताशनी पौर्णिमेनंतर खऱ्या शिमगोत्सवाला सुरुवात होते. त्याआधी परंपरेनुसार अनेक प्रथा जोपासल्या जातात. त्यातील एक प्रथा म्हणजे खेळे. कोकणात शिमगोत्सवामध्ये अनेक गावात खेळ केली जातात. आज खेडमधील मुरडे गावातील ग्रामदेवतेचं कौल म्हणजेच देवीची परवानगी घेऊन खेळे करणारे कलाकार बाहेर पडलेत. आता शिमगा संपेपर्यंत ठिकठिकाणी अशा प्रकारचे खेळे सादर केले जातात. कोकणातला हा आगळा वेगळा शिमगोत्सव आणि प्रथा पाहण्यासाठी संपूर्ण देशातून लोक येत असतात. ग्रामदेवतेला कौल लावताना पारंपरिक पद्धतीने घेतलेली ही परवानगी यासाठी देवस्थान समितीचे सर्व पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ आनंदाने सहभागी असतात. या खेळांना काठखेळी म्हणून संबोधले जाते. दापोली विधानसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आज समाजसेवक व प्रसिद्ध उद्योजक सदानंद उर्फ आप्पा कदम व युवा उद्योजक अनिकेतजी सदानंद कदम यांची सदिच्छा भेट घेतली. रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख नंदकुमार मोरे, दापोली विधानसभा संपर्क प्रमुख सचिन पाटील, खेड तालुका संपर्क प्रमुख सचिन शिर्के, सहसंपर्क प्रमुख अमित मोरे व सुबोध माने तसेच कांदिवली विधानसभा मुंबईचे विधानसभा संघटक कृष्णा मुळीक, उपविभाग प्रमुख प्रशांत कोकणे, शाखा प्रमुख अशोक राणे, लहू भोर, संजय मोरे, प्रकाश शिंदे, धनाजी ठाकूर, युवा सेना शाखाधिकारी केतन बैसाने तसेच शिवसैनिक मंगेशदादा कदम व रामदास मुरकुटे यावेळी उपस्थित होते. रॉनी स्क्रूवाला व झरेना स्क्रूवाला यांच्या स्वदेश फाउंडेशनच्या वतीने माणगाव, तळा, महाड, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन आणि सुधागड येथील स्वदेश फाउंडेशनच्या तर्फे गाव पातळीवरती आरोग्याचे स्वयंस्फूर्तीने काम करणाऱ्या स्वदेश मित्रांचा गुणगौरव सोहळा नुकताच माणगाव येथील गांधी मेमोरियल हॉल येथे करण्यात आला. यासाठी मॅनकाइंड फार्मा कंपनीने सहकार्य केले. कार्यक्रमाचे उद्घाटन स्वदेश फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे, मॅनकाइंड फार्मा कंपनीचे CSR प्रमुख अखिलेश डिमरी, माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन गोमसाळे व शंकर आय हॉस्पिटलचे डॉक्टर राजेश कापसे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आरोग्य उपक्रमांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या 42 स्वदेश मित्रांचा पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. विदेशातील लाल चुटूक दिसणाऱ्या सफरचंदांची आवक मुंबई कृषी उत्पन्न बाजारात वाढली आहे. प्रति किलो 200 रुपये दराने किरकोळ बाजारात सध्या उपलब्ध आहेत. सध्या बाजारात विविध फळ हे दाखल होत आहेत. विदेशी सफरचंद बाजारात दाखल झाला असून मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. सध्या सफरचंदांचा मोसम सुरू झाला आहे, त्यामुळे आवक होण्याला सुरुवात झाली आहे. विदेशी सफरचंद 200 रुपये किलोने विकले जात आहेत. हे सफरचंद मुख्यत्वे टर्की, दक्षिण आफ्रिका, अमेरिका आणि न्यूझीलंड देशातून आयात केले जात आहेत. ये अपना USA का है, पिंक लेडी एप्पल है ये अपना खाने में अपना थोड़ा क्रंची रहता है एक तो, और खाने में इसका जो टेस्ट है स्वीट एंड थोड़ा हल्का खट्टापन रहता है. ये टाइम में USA का है, नया वैरायटी है ये, और ये अपना साउथ अफ्रीका से आता है,
टर्की से आता है और न्यूजीलैंड से भी आता है। और इसका प्राइस समझो 200 प्लस केजी रहता है और उसकी क्वालिटी और साइज बहुत बड़ा है। और जो इम्पोर्टेड ब्लूबेरी बाहर से ऑल ओवर इंडिया से मंगाते हैं उससे जो क्वालिटी हमारी बहुत बेटर है, क्योंकि एक तो वो साइज में और टेस्ट में, क्योंकि बाहर से हम मंगाते हैं वो थोड़ा खट्टा रहता है, अपना जो है थोड़ा स्वीट है और साइज बड़ा है। इंडियन एप्पल समझो अगर पिंक लेडी आता भी है तो 100 से 110 रुपये किलो रहता है, और इम्पोर्टेड जो रहता है वो 200 प्लस ही रहता है, 200 प्लस ही रहता है वो, क्योंकि इसका सीजन अभी चालू हो गया है। अभी ये अपना जुलाई अगस्त तक चलेगा। ये इंडिया में अभी हमारी ब्लूबेरी ही बिक रही है, ऑल ओवर इंडिया में हमारी सप्लाई है और हम इंडिया से बाहर के लिए भी इसको अभी डिमांड आ रही है, हम उनको बाहर एक्सपोर्ट कर रहे हैं। या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण।